श्रेष्ठ अशा सूतजींना शौनकादी ऋषींनी जे प्रश्न विचारले आहेत आणि जी कथा भगवान शुकदेवाने सांगितली परीक्षित राजाला, तीच कथा भगवंताची आपण आम्हाला सांगावी अशी विनंती त्या ठिकाणी या सर्व ऋषींच्या तर्फे शौनकादी ऋषींनी नैमिषारण्यामध्ये केलेली आहे. सूत सूत महाभाग वदनो वदताम वर. वर म्हणजे सगळ्यातपेक्षा श्रेष्ठ असं आपलं स्थान आहे. आणि आता प्रश्न विचारायला सुरुवात झाली. आता ही कथा जर पूर्वी झाली होती, शुकदेवाने सांगितली, परीक्षित राजाला सांगितली, तर ही कथा कोणत्या युगामध्ये झाली, कधी झाली, कोणत्या ठिकाणी झाली आणि ही कथा सांगण्याचा उद्देश काय होता. आणि वेदव्यासाने हे पूर्ण भागवताची जी कथा लिहिली किंवा हे पुराण जे लिहिलं महापुराण, त्याची प्रेरणा त्यांना कशी झाली, ही संहिता कशी निर्माण झाली, अशा प्रकारचे सर्व प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे. कस्मिन् युगे प्रवृत्तेयं स्थाने वाक्येन हेतुना कुतःसंचोदितः कृष्ण कृतवान संहितां मुनिः. आता त्यामध्ये एक श्लोक पुन्हा दिलेला आहे. तो श्लोक महत्त्वाचा आहे. म्हणजे शुकदेव आणि त्यांचे वडील वेदव्यास यांच्या काय म्हणायचं आपण श्रेष्ठत्व, ती तुलना थोडक्या अर्थाने दिलेली आहे. तसं पाहिलं तर कोणी श्रेष्ठ नाही आणि कोणीही कनिष्ठ नाही. सगळे आपल्या दृष्टीने सगळे देवता तुल्यच आहेत. पण ती कथा या ठिकाणी एका श्लोकामध्ये पण दिलेली आहे. पहिल्या स्कंदाच्या 4थ्या अध्यायाच्या 5व्या श्लोकामध्ये, की सरोवरामध्ये स्नान करणाऱ्या स्त्रिया होत्या. त्या काळातला हा म्हणजे घटना आहे. त्या स्त्रियांनी अर्थात अंगावर वस्त्र नसले तरी शुकदेव त्या ठिकाणी तिथून जात असताना पाहून त्यांनी वस्त्र धारण केलेलं नाही. पण त्यानंतर जेव्हा व्यास महर्षी त्या ठिकाणून जात होते तेव्हा त्यांना पाहून त्या स्त्रियांनी वस्त्र धारण केले. आणि तेव्हा वेदव्यासाने त्यांना विचारलं की माझा मुलगा तरुण असताना इथून गेला तेव्हा तुम्ही वस्त्र धारण केले नाही, पण मला पाहताच तुम्ही वस्त्र धारण केले, याचं कारण काय, असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्या स्त्रिया म्हणाल्या की आपल्या दृष्टीत स्त्री पुरुष हा भेद आहे. कशामुळे, की यांनी काय वस्त्र नेसलेले होते, पण तो आपल्या पुत्राच्या ठिकाणी तो भेद नाही आणि म्हणून पुत्राचं श्रेष्ठत्व जे आहे ते या ठिकाणी सिद्ध होतं. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी येतो की अर्जुन पुत्र अभिमन्यू, आपल्याला माहिती आहे महाभारतातली कथा, अभिमन्यूचा कसा मृत्यू ओढवला होता. त्यावेळेस उत्तराच्या पोटी असणारे परीक्षित राजा, पुढे त्यांचा जन्म, ही सगळी कथा पुढे येणारच आहेत. आणि ते श्रीकृष्णाचे भक्त होते आणि त्यांचा जन्म आणि कर्म त्यांनी केलेले, त्यांचं श्रेष्ठत्व, किती मोठे ते राजा होते, सार्वभौम राज्य त्यांच्याकडे होतं. आणि मग एवढं सगळं सार्वभौम राज्य असताना जे पांडवांचा गौरव वाढविणारे असे एकुलते एक त्या ठिकाणी त्या वंशामध्ये राहिलेले, त्यांनी या सगळ्या राज्यलक्ष्मीचा त्याग कसा केला, का केला आणि या गंगा तटावर येऊन आमरण उपोषण का केले, हे व्रत का घेतलं त्यांनी, हे आम्हाला तुम्ही समजावून सांगा. की आपल्या राज्याचा आणि किंबहुना आपल्या प्राणाचाही त्याग करण्याची इच्छा त्यांना का झाली, हे सर्व आम्हाला सविस्तर सांगावे. तेव्हा सूतजी सांगायला सुरुवात करतात. पुढे आहे सगळा हा भाग. द्वापरे समनुप्राप्ते तृतीये युगपर्यंते जातः पराशरद्योगी वासव्याम कलया हरे हे. कृत, त्रेता, द्वापार आणि कली यापैकी द्वापार युगाची सुरुवात आहे, ते सुरू झालेलं आहे. आणि महर्षी पराशरांपासून आता आपण जे अवतार पाहिले त्यामध्ये सत्यवतीच्या ठिकाणी भगवंताचे कलावतार म्हणून श्री व्यासदेवांचा जन्म झाला, महर्षी व्यासांचा. एके दिवशी हे महर्षी व्यास सरस्वती नदीच्या किनारी एकांतात बसलेले होते. आज ही सरस्वती नदी नाही आहे, त्यावर बरंच संशोधन सुरू आहे. त्रिवेणी संगमाला आपण जेव्हा जातो अलाहाबादचं आता नाव बदललेलं आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर ती सरस्वती नदी गुप्त रूपात आहे. त्या काळामध्ये वेदव्यासांच्या काळामध्ये, शुकदेवांच्या काळामध्ये ती प्रगट झालेली होती. त्याच्या किनारी ते बसलेले आहेत आणि एकांतात बसले होते. आता एकांतात असल्यामुळे आपण आत्तापर्यंत केलेल्या सत्कर्मांचा किंवा काही जे चुका झाल्या असतील त्यांचा एक पाढा भगवंताच्या ठिकाणी ते निवेदन करीत होते. यज्ञांचा विस्तार करण्यासाठी, वेदव्यास म्हणतात की यज्ञांचा विस्तार करण्यासाठी वेदांचे मी 4 भाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद
आणि पंचमवेद असणारा इतिहास आणि पुराण. जेव्हा इतिहास हा शब्द येतो या पौराणिक ग्रंथामध्ये, तेव्हा त्याचा अर्थ महाभारत हा इतिहास आहे, महाभारत हा इतिहास आहे. आणि पुराण 17 पुराण. 17 का म्हणतो? कारण हे आता 18वं पुराण आपण अभ्यास करत आहोत. आणि हे जे पुराण आहेत, हे जे 4 वेद आहेत, हे मी माझ्या शिष्यांना वाटून दिले. ऋग्वेद जो आहे तो पैल ऋषींना दिला, यजुर्वेद जो आहे तो वैशंपायन ऋषींना दिला, सामवेद जैमिनी ऋषींना दिला आणि अथर्ववेद सुमंतू मुनींना दिलेला आहे. आणि त्यांनी त्यांच्या शिष्य प्रशिष्य यांच्याकडे त्या वेदांचे अजून भाग करून ते त्यांना अभ्यासाला दिले आणि ते त्याचे प्रमुख असे ऋषी झाले. आणि 5वा वेद ज्याला म्हणतात, जो इतिहास आणि पुराण आहे, ते माझे वडील सूतजी सांगतात, माझे वडील रोमहर्षण ऋषी यांच्याकडे ते काम दिलं आणि पुढे त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्यातून मला ही प्रेरणा झाली, असं सूतजी सांगतात. आता पुढचं जो काही गोष्टी आहेत त्या, ही रचना का झाली असा जो प्रश्न होता, त्याचं उत्तर आहे आता, की स्मरणशक्ती कमी असणाऱ्या लोकांनाही वेद शिकता यावेत म्हणून व्यासाने वेदांचे विभाग केले. आपण लक्षात घ्या, श्रुती आणि स्मृती आपण म्हणतो, श्रुती स्मृती प्रारब्धम. श्रुती म्हणजे काय आणि स्मृती म्हणजे काय? श्रुती म्हणजे कानाने जे जे ऐकलं, एका ऋषीने ते सांगितलं, दुसऱ्या 100 ऋषीने ते ऐकलं आणि कानाने जे श्रवण केलं ते त्याने पुन्हा आपल्या शिष्यांना सांगितलं. म्हणजे ते कान जे आहेत त्यांची शक्ती किती असेल, ग्रहणशक्ती किती असेल हे लक्षात घ्या. त्यातून श्रुती निर्माण झाली. आणि नंतर स्मृती. स्मृती म्हणजे जे आपण ऐकलं होतं आठवून ते पुन्हा कागदावर लिहून काढलं, ती स्मृती. स्मृती स्मृती आणि यातून निर्माण झालेली ही सगळे पुराणं. म्हणजे जरी व्यासांनी प्राण्यांच्या कल्याणासाठी आपली सगळी शक्ती खर्च केली, वेदव्यास जे आहेत ते त्या नदीकाठी बसून ते विचार करत होते की आपण सगळी शक्ती खर्च केली तरी पण आपल्या मनाला संतोष नाही, असं जेव्हा वेदव्यास म्हणतात, तेव्हा आपण आपल्या घराचं नाव समाधान, पूर्ती अशी जी नावं आपण ठेवलेली असतात, ती नावं किती संकुचित प्रकारची असतात असा विचार आपल्या मनामध्ये यायला पाहिजे, आला पाहिजे. आणि तेव्हा व्यासांचं मोठेपण आपल्या लक्षात येईल. एवढी सगळी रचना केल्यानंतरसुद्धा व्यासदेव म्हणत असतील की माझ्या मनाला संतोष झाला नाही, तेव्हा खिन्न होऊन ते सरस्वती नदी किनारी बसलेले होते आणि निष्कपट भावाने ब्रह्मचर्याचे मी पालन केले. व्यास म्हणतात की निष्कपट भावाने ब्रह्मचर्य व्रताचे मी पालन केले. वेद, गुरुजन, अग्नी यांची मी सेवा आयुष्यभर केली. त्यांच्या आज्ञेप्रमाणे वेदो नित्यमधीयताम अनुदिदम, हे जे शंकराचार्य सांगतात साधना पंचकमध्ये, वेदो नित्यमधीयताम म्हणजे वेदांचा नित्य आपण अभ्यास करावा, वाचन करावं आणि त्याचं नेहमी काय म्हणतात त्याला, त्यामध्ये वेदांनी जे सांगितले त्याप्रमाणे माझं पालन, आज्ञेचं पालन मी केलं पाहिजे. वेदव्यास म्हणतात की त्या आज्ञेचं पालन मी आयुष्यभर केलं. महाभारतासारखा ग्रंथ रचला, पण स्त्री शूद्र धर्मकर्माचे ज्ञान घेऊ शकतील असं मला काही वाटत नाही. कारण त्यामुळे माझा जीवात्मा जो आहे खऱ्या अर्थाने आत्मस्वरूपाने संपन्न झाला असे नाही, असं मला वाटतं. त्यामुळे अजूनही खिन्नता माझ्या मनामध्ये आहे. आणि आता ही खिन्नता कशी जाईल? किंवा ते विचार करतात किंवा भागवता धर्मा न प्रायण निरोपिता प्रिया परमहंसानां त एव ह्यच्युत प्रिया, किंवा मी भगवंताची प्राप्ती करून देणाऱ्या धर्माचे बहुधा अजूनही निरूपण केलेले नाही असं त्यांच्या मनात आलं. कारण तेच भागवत धर्म परमहंसांना आणि भगवंतांनाही प्रिय आहेत. म्हणून भगवंताचा चरित्र, त्यांच्या लीला याचं वर्णन मी केलेलं नाही, म्हणून ही खिन्नता माझ्या ठिकाणी असेल. तस्यैव खिलोत्मानां मन्यमानस्य खिद्यतः कृष्णस्य नारदो अभ्यागादाश्रमं प्रागुदावृदम. म्हणजे श्रीकृष्ण द्वैपायन म्हणजेच व्यासजी आपल्यातील उणीव त्यांच्या लक्षात आली आणि त्याच वेळी देवर्षी नारदांचे त्या ठिकाणी ते येऊन पोहोचले, त्यांचं आगमन झालं. आता देवर्षी नारदांसारखा ब्रह्मदेवांचे मानसपुत्र त्या ठिकाणी आले, जे अखंड नामस्मरणात लीन असतात. त्यांना पाहिल्याबरोबर
श्री व्यासजी त्या ठिकाणी उभे राहिले, उठून उभे राहिले आणि त्यांनी देवांनीही पूजलेल्या देवर्षी नारदांचे विधिपूर्वक पूजन केले. तमभिज्ञाय सहसा प्रत्युत्थायागतं मुनिः पूजयामास विधिवन् नारदं सूरपूजितं. सूर म्हणजे देवतांना जे सुद्धा पूजित आहे, देवतांनी ज्यांचं पूजन केलं त्या भगवान नारदांना पाहून त्यांनी अभ्युत्थान केलं आणि त्यांना नमस्कार केला आणि त्यांचे विधिपूर्वक पूजन केले. अशा प्रकारे हा श्रीमद्भागवतामधील महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कंदे नैमिषयोपाख्याने चतुर्थोऽध्याय हा या ठिकाणी 4था अध्याय पूर्ण होत आहे. आता पुढच्या 5व्या अध्यायामध्ये आणि 6व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायचं की भगवंताच्या यश कीर्तनाची महती आणि देवर्षी नारदांचं पूर्वचरित्र या ठिकाणी 2 भागात म्हणजे 5व्या आणि 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे. आता आपण या ठिकाणी थांबूया. म्हणजे आज आपल्या पहिल्या स्कंदातील 3रा आणि 4था अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. आता आपण श्रीमद्भागवताची आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफल. महापर्वणी आली अवनी, की अघहरिणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्षतत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची तेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रसपीता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कलीचा रवी अंतरीचा. तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.